ग्राहकांसाठी घेतलेला आहे आणि ह्या संपाच्या आमच्या अशा मागण्या आहेत की आउटसोर्सिंग ही बंद झाली पाहिजे। तसेच सामान्य ग्राहकांसाठी बँक सेवा शुल्क कमी करा, कॉर्पोरेट कडून थकबाकी वसूल करण्यासाठी कठोर उपाययोजना करा, जीएसटी रद्द करा, जीवन आरोग्य विमा हप्त्यावर श्रम कायदे मागासलेले लागू करा। हा संप आम्ही आपल्या सगळ्या ग्राहकांसाठीच करत आहोत। तर आजचा संप फक्त बँकांचा नसून सर्व खासगी क्षेत्रातील जे आहेत त्यांच्यामध्ये संप झालेला आहे सर। कारण जे सरकार आहे आपलं ते सर्व खासगी यांच्या विरोधात कायदे लागू करत आहे, प्रत्येक गोष्टीला हे करत आहे, त्याच्यामुळे आउटसोर्सिंग वगैरे वाढवत आहे। त्यामुळे पहिलेच इथं नोकऱ्यांचं हे नाही, प्रमाण नाहीये आणि त्यामध्ये आउटसोर्सिंग आणि कंत्राटी पद्धतीने नोकरी लावण्यात आहे। त्यामुळे सर आम्ही अपोज करत आहे प्रत्येक गोष्टीला। आणि यामध्ये इन्शुरन्स कंपन्या, बँका, सार्वजनिक क्षेत्रातील सर्व बँका, एनपीएस आणि इन्शुरन्स कंपन्या आणि इतर बाकीचे सर्व डिपार्टमेंट सर याच्यात सहभागी झालेले आहेत। तर आमच्या मागण्या अशा आहेत की जी जुनी ओपीएस आहे ती लागू करण्यात यावी सर परत, कारण एनपीएस मधून नुसता भ्रष्टाचार होत आहे। एनपीएस मधून आमचं मूळ वेतन कपात करून जे आम्हाला हे होणार आहे त्यामध्ये सर्व सर त्याच्यामध्ये भ्रष्टाचार चालू आहे। त्यामुळे आम्हाला ते स्क्रॅप करून परत ओपीएस लागू करण्याची इच्छा आहे। आज 9 जुलै 2025 रोजी आम्ही बँक कर्मचारी रस्त्यावर उतरलो आहेत। रस्त्यावर उतरण्याचं प्रमुख कारण एकच आहे की हे सरकारचं मनमानी कारभार चालू आहे। कित्येक वेळेस आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलने करून सरकार नोकर भरती करत नाही आहे, आउटसोर्सिंगला प्राधान्य पहिलं देत आहे। आमची एकच मुख्य मागणी आहे की आउटसोर्सिंग बंद करून बँकांमध्ये आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये नोकर भरती करणं हे काळाची गरज आहे। आज आपण बँकेमध्ये जाऊन बघता बरेच ठिकाणी प्रत्येक बँकेमध्ये खूप गर्दी असते। कस्टमरला आम्हाला वेळेवर ज्यांना जे सोयी सुविधा आहेत त्यांना आम्ही देऊ शकत नाही। कशामुळे देऊ शकत नाही? अशा अपुऱ्या कर्मचाऱ्यामुळे आम्ही त्यांना सेवा पाहिजे ते देऊ शकत नाहीत। त्यामुळे आम्हाला सरकारला एकच प्रमुख मागणी आहे की नोकर भरती करणे काळाची गरज आहे। नोकर भरती झाली तरच कस्टमरला सेवा सुविधा मिळतात। त्यामुळे आम्हाला रस्त्यावर उतरण्याची पाळी आलेली आहे। तर सरकारला एवढेच तुमच्या माध्यमातून सांगायचं आहे की नोकर भरतीशिवाय काय पर्याय नाही। थँक्यू। आज देशभरात सर्व संघटना, संघटित असलेले असंघटित सर्व संघटना संपावर उतरलेल्या आहेत आणि आज आम्ही AIBA ऑल इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज असोसिएशनचे ही लढाऊ संघटना आज सगळ्यासोबत आम्ही सुद्धा उतरलेलो आहेत आणि सर्वांचे जे काही मागण्या आहेत ते सारखे आहेत। कॉर्पोरेट कडून थकबाकी वसूल करण्यासाठी कठोर उपाययोजना करायला पाहिजे, जीएसटी रद्द करायला पाहिजे आणि आरोग्य व जीवन विमा हप्त्यावर त्यांनी चार्जेस लावते ते सुद्धा रद्द करायला पाहिजे आणि आउटसोर्सिंग आणि कंत्राटी पद्धतीने जे नोकर भरती करतायत ते सुद्धा रद्द करायला पाहिजे आणि जे ओल्ड पेन्शन स्कीम आहे ते लागू करायला पाहिजे। एनपीएस जो न्यू पेन्शन स्कीम आहे ते रद्द करून ओल्ड पेन्शन स्कीम लागू करायला पाहिजे। आणि आज भारत बंद आहे, सर्वच कामगार संघटना रस्त्यावर उतरलेल्या आहेत, त्यासोबत बँकेची AIBA संघटना सुद्धा आज रस्त्यावर उतरलेली आहे।